मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करून त्यांना ग्रो करू शकता। पण हे करण्यापूर्वी मित्रांनो, स्टॉक मार्केट काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, भारतामध्ये 14.35 मिलियन लोक स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करतात। पण मित्रांनो, त्यामधील 80% लोकांना स्टॉक मार्केटमध्ये लॉस होतो आणि हे लॉस होण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना स्टॉक मार्केटची काहीच नॉलेज नाही। मित्रांनो, जर तुम्ही बिना माहितीचं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता तर हे तुमच्यासाठी खूप खतरनाक आहे। मित्रांनो, तुमचा एक चुकीचा ट्रेड तुमच्या पैशाला संपवू शकतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक मार्केट आणि स्टॉक काय आहे हे जाणून घेऊ आणि कसं तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता हे देखील आपण बघूया। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। मित्रांनो, शेअर मार्केट एक अशी जागा आहे जिथे तुम्ही कंपनीचे शेअर खरेदी करू शकतात आणि त्यांना विकू शकता। भारतामध्ये दोन मोठे स्टॉक एक्सचेंज आहे। पहिला आहे एनएससी आणि दुसरा आहे बीएससी। एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। एनएससी मध्ये भारताच्या 2,500 पेक्षा जास्त कंपनीज लिस्टेड आहे आणि बीएससी मध्ये 7,500 पेक्षा जास्त कंपनीज लिस्टेड आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्टॉक मार्केट काय आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये कसं काम करायचं। आपण हे देखील बघू की कसं तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एक सेफ इन्व्हेस्टमेंट करू शकता। मित्रांनो, तुम्ही तुमच्या पैशाला स्मार्टली इन्व्हेस्ट करून त्यांना ग्रो करू शकता। मित्रांनो, शेअर मार्केट काय आहे हे समजून घेण्यापूर्वी आपण हे समजू की शेअर्स काय आहे। मित्रांनो, शेअर्स म्हणजे कंपनीचा छोटासा हिस्सा ज्याला तुम्ही खरेदी करू शकता। मित्रांनो, समजा जर तुम्ही रिलायन्सचा एक शेअर खरेदी केला तर तुम्ही तेवढ्या छोट्या प्रमाणामध्ये त्या कंपनीचे पार्टनर बनतात आणि मित्रांनो, जेव्हा त्या कंपनीला प्रॉफिट होईल तेव्हा तुमच्या शेअरची प्राइस पण वाढेल आणि तुम्हाला पण प्रॉफिट होईल आणि जेव्हा ती कंपनी फेल होईल तेव्हा त्या कंपनीचे शेअरची प्राइस कमी होईल तेव्हा तुम्हाला लॉस होईल आणि मित्रांनो, शेअरची प्राइस डिमांड अँड सप्लायच्या अनुसार बदलते। जर मित्रांनो तुम्ही चुकीच्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला लॉस देखील होऊ शकतो। त्यामुळे कोणत्या पण शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुम्हाला रिसर्च करणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, शेअर मार्केट एक अशी जागा आहे जिथे तुम्ही कंपनीचे शेअर खरेदी करू शकतात आणि त्यांना विकू शकता। भारतामध्ये दोन मोठी स्टॉक एक्सचेंज आहे। पहिली आहे एनएससी आणि दुसरी आहे बीएससी आणि मित्रांनो, तुम्ही जे शेअर्स खरेदी करता ते ह्याच एक्सचेंजच्या माध्यमातून खरेदी करतात। मित्रांनो, मार्केटचे अप्स अँड डाऊन्स तुमच्या प्रॉफिटला अफेक्ट करू शकतात। मित्रांनो, आता प्रश्न असा येतो की कोणतीही कंपनी स्टॉक मार्केटमध्ये कशाला येते। जेव्हा एखाद्या कंपनीला आपल्या बिझनेसला वाढवण्यासाठी पैशाची गरज पडते तेव्हा ती कंपनी स्टॉक मार्केटमध्ये येते। ही कंपनी इन्व्हेस्टर कडून पैसे घेऊन त्या बदल्यात त्यांना कंपनीचे शेअर्स देते आणि मित्रांनो, जेव्हा फ्युचर मध्ये त्या कंपनीच्या शेअरची प्राइस वाढते तेव्हा त्या इन्व्हेस्टर्सला प्रॉफिट होतो आणि जर फ्युचर मध्ये ती कंपनी फेल झाली तर इन्व्हेस्टरला देखील लॉस होतो। त्यामुळे मित्रांनो, कोणती पण कंपनी निवडण्यापूर्वी तिचा अनालिसिस जरूर करा। कंपनी त्यांच्या बिझनेसला एक्सपांड करण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये येते आणि इन्व्हेस्टर्सला स्टॉक विकून ती कंपनी त्यांच्याकडून पैसे घेते आणि मित्रांनो, त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून इन्व्हेस्टर त्या कंपनीचे हिस्सेदार बनून जातात। मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये शेअरचे पण वेगवेगळे प्रकार आहेत। सगळ्यात पहिला स्टॉक आहे ब्ल्यू चिप स्टॉक। ब्ल्यू चिप स्टॉक स्टेबल कंपनीचे शेअर्स असतात जसं की रिलायन्स आणि टीसीएस। स्टेबल स्टॉक म्हणजे त्या कंपनीला जास्त लॉस पण होत नाही आणि जास्त प्रॉफिट पण होत नाही। दुसरा आहे मिड कॅप स्टॉक। मिड कॅप मध्ये मध्यम प्रकारे प्रॉफिट आणि मध्यम प्रकारे लॉस होतो। तिसरा आहे स्मॉल कॅप स्टॉक। स्मॉल कॅप स्टॉक मध्ये ज्यादा रिस्क आणि ज्यादा रिटर्नची संभावना असते आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर ब्ल्यू चिप स्टॉक तुमच्यासाठी फायदेमंद ठरू शकतं। यासोबत मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये रिस्क कायम असते। मार्केट व्हॉलॅटिलिटीमुळे एका दिवसामध्ये कंपनीच्या शेअरची प्राइस 5% ते 10% कमी होऊ शकते, नाहीतर वाढू पण शकते आणि मित्रांनो, ह्याच कारणामुळे 80% लोक स्टॉक मार्केटमध्ये लॉस करतात। स्टॉक मार्केटमध्ये मित्रांनो, प्रॉफिट कमावला जाऊ शकतो पण त्यासाठी प्रॉपर रिसर्च करणं महत्त्वाचं आहे। रिसर्च करण्यासाठी तुम्ही कंपनीचं बॅलन्स शीट, टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस करणं महत्त्वाचं आहे। कंपनीचा प्रॉफिट किती, लॉस किती आणि कंपनीवर कर्ज किती हे देखील तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो, जेव्हा मार्केट क्रॅश होतं तेव्हा तुम्हाला देखील लॉस होऊ शकतो। त्यामुळे इन्व्हेस्टिंग करण्यापूर्वी प्रॉपर रिसर्च जरूर करा। मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करणं सोपं आहे पण त्यासाठी तयारी असणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, आजच्या डिजिटल युगामध्ये तुम्ही घरी बसल्या पण स्टॉक मार्केटमध्ये निवेश करू शकता। त्यासाठी तुमच्याकडे सेबी रजिस्टर्ड ब्रोकरचं अकाउंट असणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, तुम्ही सेबी रजिस्टर्ड ऑनलाईन ब्रोकरच्या माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये निवेश करू शकता। पण मित्रांनो, डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला 200 रुपये ते 500 रुपये फीस लागू शकते आणि मित्रांनो, डीमॅट अकाउंट मध्ये एक ट्रेड करण्यासाठी तुम्हाला 20 रुपये द्यावा लागतात। जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला घाबरत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला 500 रुपयाची एसआयपी करून लॉंग टर्म मध्ये चांगला रिटर्न मिळवू शकता आणि जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर पहिलं स्टॉक मार्केटला शिका, रिसर्च करा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा। मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये तुमचे ट्रेड ब्रोकरच्या माध्यमातून एक्झिक्यूट केले जातात आणि मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी हे चेक करा की तुमचा ब्रोकर सेबी रजिस्टर आहे की नाही आणि यासोबत तुम्ही अशा ब्रोकरचं सिलेक्शन करा ज्यांची सर्व्हिस चांगली आहे आणि त्यांची फीस कमी आहे। आणि जर मित्रांनो तुम्ही चुकीच्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला लॉस देखील होऊ शकतो। त्यामुळे ब्रोकरकडे अकाउंट ओपन करण्यापूर्वी रिसर्च जरूर करा। मित्रांनो, स्टॉक मार्केट मधून तुम्ही दोन प्रकारे प्रॉफिट कमवू शकतात। एकदा शेअरची प्राइस वाढल्यानंतर आणि दुसरी डिव्हिडंड मधून। डिव्हिडंड म्हणजे जेव्हा कंपनीला प्रॉफिट होतं तेव्हा कंपनी आपल्या प्रॉफिटचा हिस्सा इन्व्हेस्टर्सला देते आणि मित्रांनो, जो प्रॉफिटचा हिस्सा तुम्हाला मिळतो
मिळतो त्यालाच डिव्हिडंड असं म्हटलं जातं। पण मित्रांनो डिव्हिडंडवर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 12.5% द्यावा लागतो। आणि मित्रांनो इंडियन स्टॉक मार्केटमध्ये खूप साऱ्या स्टेबल कंपनीज आहेत ज्या रेग्युलर डिव्हिडंड देतात आणि मित्रांनो डिव्हिडंड तुमच्या पोर्टफोलिओला बूस्ट करण्याचं काम करतं। मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट या दोन इन्व्हेस्टमेंट आहेत। जर तुम्ही एखाद्या स्टॉक मध्ये 10 वर्षापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल आणि जर तुम्ही एखाद्या स्टॉक मध्ये 5 वर्षापेक्षा कमी इन्व्हेस्टमेंट करणार असाल ती एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असेल। मित्रांनो शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये कमी रिटर्न आणि जादा रिस्क असते, पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त प्रॉफिट होऊ शकतं, कारण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला कंपाऊंडिंगचा जास्त फायदा मिळतो। मित्रांनो स्टॉक मार्केट मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी स्मार्ट स्ट्रॅटेजी महत्वाची आहे। तुम्ही पहिले तुमचे फायनान्शियल गोल डिफाइन करा की तुम्ही स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट का करत आहे। तुम्ही स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट रिटायरमेंट साठी करताय की घर खरेदीसाठी करताय। आणि मित्रांनो गोल डिफाइन झाल्यानंतर तुम्ही स्टॉकचं सिलेक्शन करू शकता। स्टॉकचं सिलेक्शन करण्यासाठी त्या कंपनीचं फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस जरूर चेक करा। यासोबत तुम्ही त्या कंपनीचा आरओई आणि पीई रेशो जरूर चेक करा। आणि मित्रांनो तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पैसे सगळे एका स्टॉक मध्ये नाही निवेश करायचे। जर त्या एका कंपनीला लॉस झाला तर तुमचे सारे पैसे डुबू शकतात। आणि जर मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या स्टॉक मध्ये निवेश केला आणि जर एक कंपनीचा लॉस झाला तर दुसरी कंपनी त्या लॉसला कव्हर करू शकते। आणि मित्रांनो या डायव्हर्सिफिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओवरील रिस्क कमी करू शकता। आणि मित्रांनो कोणती पण इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला जरूर घ्या। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्टॉक मार्केट काय आहे आणि शेअर्स काय आहे। आपण हे पण बघितलं की एनएससी आणि बीएससी काय आहे आणि कसं तुम्ही स्टॉक मार्केट मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतात हे देखील आपण बघितलं। आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।